महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर पुन्हा एक नवा विक्रम नोंदवण्यात आलाय. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर आले आहेत. तर मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना देखील मागे टाकलंय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलासादायक घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी जुलै महिना संपण्यापूर्वीच देण्यास सरकार कटिबद्ध असून ती याच महिन्यात दिली जाईल असा दावा केलाय. तसेच त्यांनी आयकरदात्या शेतकऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती देताना या शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती देखील दिली आहे. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाभार्थी महिलांना वगळल्याचे समोर आले आहे. ई-केवायसी न करणे, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थी महिलांना वगळल्याचे समोर आले आहे. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज रात्री 8 वाजता महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील व इतर नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाण देखील बैठकीला हजेरी लावणार आहेत. महाराष्ट्रात मुसळधार पावसानंतर आता पुन्हा तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. पावसाने ब्रेक घेतल्यानंतर उन्हाचा पारा वाढत आहे. मात्र आज 13 जुलै रोजी राज्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धुळे, रत्नागिरी, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या भागात सोमवारी पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमधील TCS या बहुराष्ट्रीय कंपनीतील एका विवाहित तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नासह त्याला बळजबरीने मांसाहार करण्यास भाग पाडण्याच्या गुन्ह्यात 3 संशयितांना नाशिक सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. परंतु या तिघांनाही नाशिक शहरात राहण्यास परवानगी नाही. नाशिक शहरात त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मोशी कचरा डेपो येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला होता. बुधवारी झालेल्या दुर्घटनेतील शेवटचा मृतदेह काल रात्री 1च्या सुमारास बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तब्बल 48 तास सुरू असलेले बचाव कार्य अखेर समाप्त झाले आहे. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला असून 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महारेलकडून पुढील 3 वर्षात आणखी 145 उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. त्यामध्ये रेल्वे फाटकांवरील 65 आणि इतर 80 उड्डाणपुलांचा समावेश आहे. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्याच्या दिशेने महारेलकडून ही पावले टाकली जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरेंचे 6 विश्वासू खासदार आणि एका आमदाराला फोडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी काही आमदार खासदार सोडून जाणार असल्याचे दावे सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केले जात आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटात आणखी एक मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याबाबत मोठा दावा केलाय. शिवसेना ठाकरे गटाचे आणखी 14 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आषाढी वारी दरम्यान सासवड जेजुरी मार्गावर भोंगळेमाळा परिसरात सकाळी भीषण अपघात झाला. दिंडीचे सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकने वारकऱ्यांच्या समूहाला धडक दिल्याने 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. तर 4 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे वारीत शोककळा पसरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा पुत्र तथा माजी नगरसेवक गितेश राऊत, कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गितेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून कौटुंबिक छळासह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघाताबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील तृतीय पंथांची अद्ययावत माहिती एकत्रित करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी राज्य सरकार स्वतंत्र पोर्टल विकसित करणार आहे. यासंबंधीची माहिती राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 9 जणांच्या कुटुंबियांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवारांच्या इंदापूर तालुक्यातील शेळपळगडे येथील बारामती ॲग्रो लिमिटेड साखर कारखान्याला पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे कारखान्याला 7 दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.